हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. नवी मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरती ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो त्याच रिगार्डिंग आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करून घेऊ आणि जाणून घेऊया की कोण इलिजिबल आहे, ते एक्झाम कशी होणार आहे, काय एक्झाम फीज आहे, एज रिलॅक्सेशन एज लिमिट काय आहे, या संदर्भात डिटेलमध्ये चर्चा करूया. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, यामध्ये एकूण 3 पद आहेत, जे की गट ब चे पदं आहेत. यामध्ये पहिलं जे पद आहे ते सहाय्यक आयुक्ताचं पद आहे. यामध्ये S16ची वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये भरावयाची पदे आहेत 5. आणि दुसरं जे पद आहे महापालिका उपसचिव, याकरिता S15ची वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये भरावयाचं पद आहे 1. आणि सहाय्यक विधी अधिकारी यामध्ये S15ची वेतन श्रेणी आहे आणि भरावयाची पदे आहेत 1. यामध्ये एकूण 7 पदांची पदभरती ही घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता ही पद सहाय्यक आयुक्त हे पद अतिशय महत्त्वाचं आहे आणि खूप चांगलं लेवलचं हे वेतन श्रेणी देखील इथे तुम्हाला मिळणार आहे S16ची. ठीक आहे. तर ज्या कॅटेगरीसाठी जागा असेल तर त्या उमेदवारांनी तर नक्की भरायला हवं. त्याचा आपण पुढे चर्चा करणार आहोत. ठीक आहे. कुठल्या कॅटेगरीला वॅकन्सी आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होणार आहे 5/1/2026ला. म्हणजे पुढच्या वर्षीच्या पहिल्या महिन्यात 5 तारखेला ही ऑनलाईन अप्लिकेशनला सुरुवात होणार आहे आणि 4/2/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन हे सादर करू शकता. ठीक आहे. आणि जे ऑनलाईन एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि हॉल तिकीट हे तुम्हाला 7 दिवसाआधी जनरेट होईल. ठीक आहे. ते पण तुम्हाला याच साईटवर मिळेल. आता जे परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गात मोडतात त्यांच्यासाठी ₹1000 आणि हे जे मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी ₹900 ही ऑनलाईन पद्धतीने फीज ही आकारल्या जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पहिलं पद जे होतं सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर, गट बचं S16ची वेतन श्रेणी आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गात ही 1 जागा आहे. एकूण टोटल 5 जागा आहेत. इतर मागासवर्गीयमध्ये देखील 1 जागा आहे. अशा प्रकारे काही कॅटेगरीसाठी वॅकन्सी आहेत तर काही कॅटेगरीसाठी वॅकन्सी नाहीत. आणि यामध्ये हे पद खूप चांगले आहे, जे खुल्या प्रवर्गातून देखील तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन हे करू शकता. जर तुम्ही इच्छुक असाल तुमच्या कॅटेगरीला वॅकन्सी नसेल तर. यामध्ये तुम्ही बघू शकता जे शैक्षणिक म्हणजे क्वालिफिकेशन आहे, त्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तुम्हाला कुठल्याही एनी ग्रॅज्युएट हे चालणार आहे. कुठल्याही शाखेत तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही या पदाकरिता इलिजिबल आहात. आणि सेकंड जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे हे आवश्यक आहे. दुसऱ्या पदाचं नाव आहे म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी, गट ब. S15ची वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये 1च जागा आहे, ते पण खुल्या प्रवर्गात आहे. तर इथे देखील तुम्ही ॲप्लिकेशन हे करू शकता. यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण जाणून घेऊया. कुठल्याही शाखेतील विधी शाखेची पदवी. ठीक आहे. विद्यापीठात विधी शाखेची पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी तुम्हाला असणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणं हे आवश्यक आहे. आणि थर्ड तुमची जी अट आहे ते मराठी भाषेचं ज्ञान असणे हे आवश्यक आहे. तिसरं जे पद आहे असिस्टंट लॉ ऑफिसर, गट ब. यामध्ये S15ची वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये देखील ओपन कॅटेगरीसाठीच वॅकन्सी आहे. 1 वॅकन्सी आहे टोटल. आणि यामध्ये देखील तुम्हाला विधी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखाली इतर न्यायालयामध्ये किमान 3 वर्षाचं वकिली किंवा अधिवक्ता म्हणून शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे तुम्हाला आवश्यक आहे. आणि तिसरी अट म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असणे हे आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण किती वॅकन्सी आहेत आणि कोण इलिजिबल आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे हे आपण जाणून घेतलं. त्यापुढे तुम्ही एज लिमिट बघू शकता. जर तुम्ही राखीव प्रवर्गात मोडता तर तुम्हाला 18 ते 38 या दरम्यान एज लिमिट असणे आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 38 एवढी चालणार आहे. मागास प्रवर्गातील उमेदवार असणार तर त्यांच्यासाठी 18 वर्ष कमीत कमी आणि मॅक्झिमम 43 वर्ष एवढी एज लिमिट ही चालणार आहे. ठीक आहे. पुढे तुम्हाला एज रिलॅक्सेशन प्रत्येक कॅटेगरी वाईज इथे दिलेलं आहे की किती एज चालणार आहे. ठीक आहे. हे या बॉक्समध्ये तुम्हाला या टेबलमध्ये इथे सविस्तर दिलेली आहे. आता आपण परीक्षा शुल्क एकदा जाणून घेऊया.
परीक्षा शुल्क सरळ सेवेला जसं आकारण्यात येतो तीच परीक्षा शुल्क तुम्हाला यावेळेस देखील इथे पे करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच ॲप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. परीक्षा शुल्क देखील भरण्याची इथे वेळ तुम्हाला दिलेला आहे. परीक्षा शुल्क कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे, फॉर्म देखील ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे, एक्झाम देखील ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. आता तुम्ही बघू शकता, मी आत्ताच बोलली होती तुम्हाला की सरळ सेवेची एक्झाम फीज ठरलेली आहे. 1000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि 900 रुपये हे जे रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी. तर तशाच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फीज ही पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला नवनवीन अपडेट जे आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. आणि तुम्हाला जर नवनवीन अपडेट हे सर्वप्रथम बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची मी तुम्हाला लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही नक्की जॉईन करा. म्हणजे जसे नोटिफिकेशन येतील तसंच तिथे तुम्हाला अपडेट दिल्या जाणार आहे. ठीक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.